नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माता बहिणींनो, शेतकरी बांधवांनो, सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं असेल की बरेच ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालेला आहे। तर आपण जर आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, जेणेकरून आम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं। तर आपण व्हिडिओ आता चालू करूया की कोणत्या भागामध्ये काय पावसाची परिस्थिती राहणार आहे। तर आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की बऱ्याच ठिकाणी मोसमी पाऊस वादळी वाऱ्यासह मुसळधार ते काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा हा झालेला होता। तर आपण महाराष्ट्रासाठी बघणार आहोत की हैदराबाद नागपूर हा जो भाग आहे ह्या भागामध्ये मोसमी पावसाचे ढग अतिप्रमाणात दिसत आहेत। तर बेंगळुरू आणि मुंबईचा काही जो भाग असेल त्या भागामध्येही आपल्याला ढगांची दाटी दिसत आहे। तर अंदमान निकोबारकडून जे येणारे वारे आहे तर त्या परिणाम आपल्या महाराष्ट्रात आणि आसपासच्या राज्यांमध्येही होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर अरबी समुद्राकडून जे बाष्पीभवन होणारे वारे आहे तेही महाराष्ट्र राज्यात आणि आसपासच्या राज्यामध्ये आपल्याला वाहताना पाहायला मिळत आहे। तर गेले काही दिवस आपल्याला मान्सूनची प्रतीक्षा होती। तर मान्सूनचं आगमन हे 20-25 तारखेच्या आसपास महाराष्ट्र राज्यामध्ये होण्याचे हवामान विभागाने संकेत दिलेले आहेत, अंदाज वर्तवलेला आहे। तर आपण बघू शकता बल्लारीचा जो काही भाग आहे, हुबलीचा भाग आहे, बालकोटचा भाग आहे, मानवीचा काही भाग आहे, ह्या ठिकाणी मुसळधार तर काहीच ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहावयास मिळतो। तर पणजीचा जो काही भाग आहे अरबी समुद्रालगतचा त्याही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे की तो ह्या भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार तर रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर आपण वर बघितलं सोलापूरच्या आजूबाजूचा काही भाग आहे त्या ठिकाणीही आपल्याला पाहायला मिळत आहे की अकोलाचा भाग आहे, बिदरचा भाग आहे, हैदराबादचा भाग असेल, पुण्याच्या लगतचा काही, साताराच्या लगतचा काही भाग आहे, सांगलीच्या काही लगतचा भाग आहे। तर ह्या ठिकाणीही ढगांची दाटी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। तर औरंगाबाद हा जो भाग आहे, वाशिमचा काही भाग, नांदेड लातूरच्या वरील भाग काय आहे, नाशिकच्या आसपासचा जो भाग आहे तर ह्या भागामध्ये सुद्धा आपल्याला हवामान बदललेलं दिसत आहे। तर अमरावतीचा भाग काही दिसत आहे, खांडवीचा काही भाग दिसत आहे, जळगावचा काही भाग दिसत आहे। तर ह्या भागामध्ये आपल्याला रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर काही गेले दिवस हवामानात बदल होत असून मोसमी पाऊस आपल्याला पडताना पाहायला मिळत आहे। तर सर्व शेतकरी बांधवांची जी काही रानातील मेहनत राहिलेली असेल करायची, नांगरणे असेल, खोडके असेल, तर रानातली जे काही मेहनत असेल ते सर्व शेतकरी बांधवांनी करून घेणं गरजेचं आहे। कारण ह्यावेळी मान्सून हा नेहमीप्रमाणेच लवकर येण्याचा अंदाज हा हवामान विभागाचा आहे। तर आपल्या चॅनलमधून आपण आपल्या शेतकरी बांधवांना असेच हवामान विभागामार्फत ज्याही काही अपडेट येतील त्या आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहू। आणि आपले व्हिडिओ आपणाला कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। आणि आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे। तर धन्यवाद मित्रांनो।